हकीकत अशा प्रकारे की काल दिनांक 29/11/2025 रोजी संध्याकाळी पोलीस स्टेशन अकोट शहर येथील गुन्हे शोध तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे हे पोलीस स्टेशन परिसरात डीबी पथकाचे अंमलदारासह नगर परिषद निवडणूक अनुषंगाने अकोट शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की रोहन मुरलीधर अंभोरे राहणार खानापूर वेस अकोट हा खानापूर वेस ते राजेंद्र नगर रोडवर देशी कट्टा अग्निशस्त्र जवळ बाळगून फिरत आहे अशी खात्रीलायक बातमीवरून तात्काळ पंच व पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन सदर रोडवर संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या इसमास पंचासमक्ष शिताफीने पकडून त्याचे नाव गाव विचारून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेजवळ एक देशी कट्टा अग्निशस्त्र व 4 जिवंत कारतूस मिळून आल्याने सदर बाबत त्यास शस्त्र परवाना आहे किंवा कसे याबाबत विचारपूस केली असता त्याच्याजवळ शस्त्र जवळ बाळगण्याबाबतचा कोणताही परवाना नसल्याने सदर देशी कट्टा व जिवंत कारतूस पंचासमक्ष जप्त करून आरोपी नामे रोहन मुरलीधर अंभोरे वय 20 वर्ष राहणार राजेंद्रनगर खानापूर वेस अकोट जिल्हा अकोला यास पोलीस स्टेशनला आणून त्याचे विरुद्ध अपराध नंबर 454/2025 कलम 325 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये दाखल करून तपासात घेतला। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चितजी चांडक, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी, माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट श्री निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अमोल माळवे, डीबी पथक इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सोळंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर कुलट, नायक पोलीस कॉन्स्टेबल विपुल सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल मोहन दुर्गे, पोलीस कॉन्स्टेबल अश्विन चव्हाण यांनी केली आहे।